हा एकविरेचा खालचा मंदिर बनवलेला आहे हे बघा, सेम टू सेम. आणि इथून मंदिराच्या इथून चालत चालत चला वरती. मम्मी चल वरती, चल आई माऊलीचा. आणि एकविरेच्या गडाच्या पायऱ्या चढताना आपण पोहोचलो 5 पायरी मंदिराजवळ. आणि 5 पायरी मंदिराजवळून आपण पोहोचलो. आता आपण पोहोचलो आता वरती गडावर. आणि ते गडावर हुबेहूब मंदिर बनवलेलं आहे, हुबेहूब. सेम टू सेम बनवले नाही. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आगरीकोली ब्लॉगिंग चॅनलवर. टोपा वाजवायला लागली मम्मी, म्हणजे समजा आम्ही जेवायला बसले. आमचा जेवायचा टाईम आहे, जेवायचा टाईम होतं. आणि जेवायचा टाईम आहे पण वेळ आमची कामाची आहे गाईज. मला ते तुम्ही आता पण घाम बघू शकता. आणि जेवायच्या टायमाला सगळे आम्ही कामात आहोत. आम्ही मच्छर चावायला लागला. आम्ही जीव तोडून मेहनत करतो, कामं करतो. काल 4 वाजता तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं दीदी झोपलेली. 6 वाजता मम्मी आली तर दीदी झोपलेली. आता 2 वाजता तुम्हाला दाखवतो दीदी झोपले. तू कशी जेवशील? या भात जेवणाच्या नावाच्या नुसतं सुका भात बनवून दिले. त्या एक बरं झाला का नावड्याच्या मेघाताईंनी लोणचा बनवून दिले. हा वाला जो आम्ही केरळला टेस्ट केलेला, 1 नंबर लोणचा झाले, 1 नंबर. इस मजदूर के हाथ काट दिए जाए. कापायचं का नाही पण भारी खरंच. हा मेघाताईंना खरंच खूप छान झालं लोणचा. आता समजला ओम जाडा का झाला. हा आणि घेऊन पण आले. आणि आता समजलं ओम जाडा का झालाय. लोणचा कम झाला. ये हो ये तुम्हीच नवस बोललेला. गेली बरं. हा सो मागच्या वर्षी पहिला वर्ष होता गणपतींचा. आणि याच आईनी नवस बोललेला. आणि तेच नवसाचे गणपती आहेत. त्याच गणपतीसाठी सगळी साफसफाई चालू आहे. आता बहुतेक झालंय. पसारा उचलला की होऊन जाणार. पसारा आटपला जाता कारण मम्मीला माझ्यासारखा हेल्पर आहे. हा का मामा? काय आपण म्हणतो रात्री आणले मीठ. हो देवाला घाबरा, देवाला घाबरा. मग लोणच्याच्या जीवावर जेवता ना तर नितवीत कुका काही कामाची नाही. नितवीत कुका, नितवीत पुका. लोणचं चालली म्हणून जेवायला मग कशी उठली बघा. जेवणार नव्हतं मी, तुझ्या लोणचं झाले म्हणून उठलो मी. वा बघला मम्मी. हो बनवून भेटते मग कशाला विचारा कसा बनवले. फुकट खाऊ बघ. आता नेक्स्ट टाइम सांगू तो मदत करायला जा. काही नाही तेच गेलं. तुम्ही या मी तुम्हाला दाखवतो कसं बनवायचं. त्या आपली गडबड चालू होती म्हणून नाही ताई बोलल्या की मीच बनवतो नंतर या तुम्ही. हा आणि जेवायचा प्लॅन पण करायचा आहे. मागे झालेला प्लॅन. ऋषिका नव्हती ना तेव्हा. कुठं होती ऋषिका? ऋषिका आत मामाकडे गेलती ना. नाही बघ का तुम्ही सिंगलाच नाही तिकडे. नाही सिंगला बघला ना मी आपला प्लॅन बनला तर कसं सांगते ऋषिका नाही बोलते. ऋषिका सांगते की मला पण यायचं प्लॅन दिला आपण. ऋषिका मामाकडे होती इथे
ऋषिका खरं असेल तर कमेंट करून सांग. ती थोडा थोडा जा तू ते न तोरा बस बोलते तुला. लोणच्याची जेव्हा तुम्ही जेवले बस तू भाजी आहे. थांब रे बाई थांब रे. सो मी आता कढी क्लीन करत घेतली. ही कढी बघा, ही आधी अशी होती, एवढी काली पडलेली. ही बघा, हा हँडल आणि कढी सेम दिसत होती आणि ती मी साफ करून अशी केली. आणि हा पण करत होता आणि करता करता माझ्याकडून तो केमिकल सांडला आणि केमिकल सांडल्यावर आणि मावशी हा तांब्याचा हंडा साफ करत होती. तर मी मावशीला बोललो, बरं एक काम कर, तो केमिकल सांडला आहेस तर हंडा पण त्याच्याने साफ करून घे. मावशी आली, अर्धा हंडा घासला, ते तांब्याचे ग्लास होते ते घासले, केमिकल संपवला. ऐक ना, ग्लासला बरं मावशी येतात बरं अंधारे निघत ना, तर बरं ग्लासच्या हे कर. तर तिने ग्लासला जो वरती स्टील आतमध्ये कॉपर तर तिने स्टील नाही निघत. तसं तसं मिनी पितांबरीच्या साफ केले. केमिकल का कापवला तो? केमिकल संपून गेली. चला, ही कढी अजून काळी पडलेली आहे. याची थोडीशी घास. दीदी काम नाही करशील तर मध्ये मध्ये नाचू नको का, आधीच सांगता तुला मी. घाशीन हात पॉलिश पेपर शाल. लगेच लगेच सांगा का. मामा शेट काम कर ऐ? ते काम आहे का. मग काय या, आता सिलिंग साफ करायची मला. सिलिंग नाही, वरची खिडकी. तुला त्रास नको म्हणून कालचाच कपडा घालतो. चापड मारे चापड बाई मारे चापड मला घालवणार आहे. मार बाई कालच्या कपडे घालून झाले, काल आंघोळ केले त्या 2 मुरल्या. मम्मी इकडे बघ आता फुगले जा. बाबा मम्मी इकडे बघ मागं बघ कसं बावले त्याचे. मम्मी गेला मी. रास्ते मम्मीचे पण नाही तसं निघला बाबा. चला चला मी मोबाईल केला. सो काय, आता मी आलो घरी आणि आता जायचं आहे आम्हाला आगरी महोत्सवला. सो मी आल्या डायरेक्ट रेडी झालो आणि ते मम्मी चल तू कौशन सिंग ते रेडी झालं आणि तू रेडी होतच नाही. माझी मम्मी आहे पण माझ्यासारखी अजिबात नाही. तू चप्पल कर माझी या टाट या तू नाही चला पटापट गाडी के शोकेश मध्ये बाहेरच चल. गाडीनच बसायचं. तू या का नाही नको तू पिसालशील बंद केल्यावर. सो आम्ही पोचलो आता भिवंडी आगरी महोत्सवला. सोबत मी, मम्मी, मामा आहे आणि इकडे आपल्याला समीर भेटलाय. चाललंय का तुम्ही? सो आणि इकडे समीर भेटलाय. हो चालला तू? बाय बाय. सो मी पोचलो आतमध्ये आता. इकडे मम्मी काय गेली? चल माई बाय बाय. सो इकडे सुरुवातीलाच रांगोळी काढलेली आहे आणि आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटलेत. आणि इकडे एकविराईचं मंदिर बनवलेलं आहे हुबेहूब. आपल्या नितेश भाऊनेच बनवलं आहे. आपण नंतर तुम्ही दाखवेन तुम्हाला. आधी समोर जाऊन येतो, तिकडे थांबलेत सगळे. इकडे बैलगाडी आहे. हा मंदिर बनवलेलं आहे आणि बाकी इकडे जुना घर.
चला. भेटलाय कसा आहेस? चलो बोलूया सांस्कृतिक कार्यक्रम दृष्टी सृष्टी. धन्यवाद सर्व. तुम्ही पाटील यांनी तयार राहायचे. डान्स ग्रुप सावित्रा गाणं देऊन या आपला. हा भक्ती दीदी तिच्या घरी. अरे तुला आवडते भक्ती दीदी? चल मग भक्ती दीदीकडे जाऊ आपण. भक्ती दीदीकडे जाऊ. चल घरी चिरनेरला. हा चालेल. येते आमच्या सोबत. चौथा अग्रिम असतो ना. हा 5 अग्रिम असला भक्ती दिला ना 100%. आणि पंकज दादाला पण. हा चालेल. बाय बाय. धन्यवाद आगरी महोत्सव मध्ये आल्याबद्दल. थँक्यू. फोटो काढायचा. हा हा काढू काढू. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण स्थानापन्न व्हावं. ग्रुप डान्स ग्रुप कामिंद्रा. पटेल माजी नगरसेवक भिवंडी शहर महानगरपालिका. नरेंद्रजी शेटे साहेब नगरसेवक. मनीषा दांडेकर नगरसेविका भिवंडी शहर महानगरपालिका. तसेच विक्रांत पाटील, अप्पासाहेब पाटील आणि भरतजी चौधरी. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजाधिराज महाराज श्रीमंत श्री श्री सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, मी भार्गवी कुलदे पाटील. मी आज तुमच्या समोर शिवण्याच्या मैदानावर मी एक कथा सादर करत आहे आणि माझ्या कथेचे नाव आहे आदर्श न्यायाधीश छत्रपती शिवराय. सन 1678. शिवराय दक्षिण दिग्गजाकडून परतत होते. येताना वाटे कुठून गेले? गुणाचा मतात त्याला तांबट शिक्षा मिळाला होता. हा कथा शिलाचा पहिल्यांदा आणि जगाच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय. वंदे मातरम. विक्रांत पाटील, अप्पासाहेब पाटील, भरत चौधरी. तसेच जयश्री अनवरे मॅडम ज्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून भिवंडी शहर पोलीस स्टेशन या पदावर नियुक्ती झालेले आहेत. त्यांना सुद्धा मी निमंत्रित करतोय. तुम्ही साहेब नक्कीच सर्व सर्वळे बोलायला विनंती करतो. पण या व्यासपीठावर धन्यवाद. त्यानंतर गोरखराजी शिंगोळे, अश्विनी भालेराव, तसेच रणजित स्टेजवर यायचंय. सुचित्रा रुपेश म्हात्रे वहिनी आपण सुद्धा स्टेजवर यायचंय. प्रियंका दयानंद चोरगे वहिनी आपण सुद्धा स्टेजवर यावं. रश्मिता डावरे मॅडम, रील स्टार आपण सुद्धा स्टेजवर यावं. साधनाताई म्हात्रे आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण वहिनीने घेऊन यायचं आहे. स्वागतम. स्वागत करूया
भिवंडी आगरी महोत्सव 2025 मध्ये भिवंडी आगरी महोत्सवाच्या या संपूर्ण सोहळ्याची पायाभरणी यांचं करूया स्वागत आणि सन्मान. आदरणीय विशुभाऊ म्हात्रे संस्थापक अध्यक्ष, स्वागत अध्यक्ष यशवंतजी सोरे साहेब, प्रमुख सल्लागार आदरणीय भगवान दादा. त्यानंतर पुढे घ्या. या ठिकाणी अप्पासाहेब पाटील यांचं होतंय स्वागत. मी भिवंडी आगरी महोत्सवाच्या उपाध्यक्षा यांना विनंती करतोय, गीताताई चौधरी, कोमल पाटील, अश्विनी भालेवार महिला अध्यक्ष यांचं स्वागत प्रियंका चोरगे वहिनी आणि सुनीता तरे वहिनी आपण करायचंय. भिवंडी आगरी महोत्सव 2025 मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सगळ्यांनी या पटापट. जोरदार या सर्व ग्रुपसाठी झाले म्हणजे जितेंद्रजी मानेरकर ग्रुप ग्रामपंचायत डीवाय फाउंडेशन. ओके, डीवाय फाउंडेशन. चला आता आम्ही बाहेर निघतो इथून आणि बाहेर बसतो. आणि इकडे कॅंगेन वॉटरचा स्टॉल आहे. इथे बरेच स्टॉल आहेत, टोटल 50-55 स्टॉल आहेत. आणि हा कॅंगेन वॉटरचा स्टॉल आहे. कशात तुम्ही हेल्दी असणारच, कारण तुम्ही कॅंगेन वॉटर पिता. काय सांगू शकाल जरा मला वॉटर बद्दल? हो नक्कीच. नमस्कार, माझं नाव तुषार चोरगे, बाय प्रोफेशन सॉफ्टवेअर इंजिनियर. हे मशीन जे आम्ही आता बोलतोय ते एनर्जिक कंपनीकडून बनवले. कंपनीला आता 50 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत. आणि हे मशीन जे पाणी येतं कॅंगेन वॉटर, जे आपल्या सगळ्या आजारातून बरे करू शकते. अच्छा. म्हणजे नॉर्मल ॲसिडिटी पासून ते डायबिटीज, बीपी, अस्थमा, इव्हन कॅन्सर सारखे पेशंट हे पाणी पिल्याने बरे होत आहेत. हे मशीन आम्ही मागच्या 4.5 वर्षांपासून यूज करतोय. जपानवरून मागवलेले आहे. जपानवरून? हा, जपानवरून. आणि कंपनीला पण 50 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे. अच्छा. त्याच्यामुळे हे पाण्याची एक क्वालिटी आहे, टेस्ट आहे. आता मोठमोठे सेलिब्रिटी लोक, टॉपचे सेलिब्रिटी लोक याचं यूज करतात. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपासून तर सगळे सेलिब्रिटी याचं हे पाणी पित आहेत. हे पाणी एक प्रकारचं अमृत आहे, जे पाणी पिल्याने सगळे आजार बरे होत आहेत. अच्छा. नक्कीच तुम्हाला जर मशीनबद्दल अजून माहिती हवी असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तुम्ही नंबरवर कॉल करून त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. तुम्ही सांगाल ना मग घरी जाऊन वगैरे किंवा फोनवर? हो ठीक आहे. मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. आणि इकडे या मशीनमध्ये मी पण हे केलेलं होतं. बऱ्याच प्रकारचं पाणी निघतं. सो पिण्यासाठी, फेससाठी, भाज्या वगैरे धुण्यासाठी, सॅनिटायझरसाठी वगैरे वेगवेगळ्या पीएचचं पाणी येतं. सो तुम्हाला अजून माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू. हां, वैभवनी. हां. सो इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचा मेंबर भेटला. कसं आहे? बरं दिसत तू दिसत नाही. अरे मी कुठं, तू बिझी आहे. माझा खास मित्र आहे, पण बऱ्याच महिन्यानंतर भेटला मला. स्वतः आपल्यासोबत आज शेवटचा दिवस आहे आणि आपल्यासोबत विशुभाऊ म्हात्रे आहेत, जे या आगरी महोत्सवचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सो आज 14वं वर्ष आहे ना? हो, 14वं वर्ष आहे आणि दरवर्षी खूप जल्लोषात साजरा होतो. सो काय बोलाल तुम्ही? 2 शब्द.
सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा भिवंडी आगरी महोत्सव हा एवढ्या उत्साहाने साजरा होतो, कारण या ठिकाणी आपण प्रत्यक्ष आगरी समाजाची जी संस्कृती आहे ती तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतो. नक्कीच महाराष्ट्रात कुठेही तुम्ही गेले तर या अशा पद्धतीचा महोत्सव कुठेही होत नाही आणि हा महोत्सव फक्त एकाच ठिकाणी भिवंडीमध्येच होत असतो. आणि इथे आगरी समाजाच्या बऱ्याचशा जुन्या गोष्टी, जुन्या वस्तू सगळ्या बाहेर बनवलेल्या असतात. मी काही मिनिटातच तुम्हाला ते पण दाखवणार आहे. इकडे आगरी संस्कृतीपासून आगरी खाण्यापर्यंत सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल. हो, 100%. थँक्यू. धन्यवाद. हे लोक थांबल्यात म्हणजे हे सगळं करत असताना ते काय बोलतात ते ऐकून या इकडे. पुढे बोला, काय म्हणायचं आहे तुम्हाला? याला काय आहे ना, आम्ही एकदा शिंदेचे काही फॉर्म भरले नाही, ह्याचे काय करून द्या, महिन्याचं काय करून द्या. आता आम्ही जे काय केलं ते काय केलं, ठेवले काय मदत काय वाटतं, कसं वाटतं तुम्हाला? लय बरं वाटलं, तुम्ही आमची एवढी मदत केली. आम्ही तर वाटले पण आहे तुम्ही एवढी मदत करणार. तुमचे लय आभारी आम्ही, पोरीला एवढी मदत केली. हे भिवंडी आगरी महोत्सव करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे जपत असतोय आणि त्याचा एक भाग म्हणजे ही कर्णबधिर मुलगी जी आहे तिला महोत्सवच्या तर्फे काही आर्थिक मदत आम्ही या ठिकाणी केलेली आहे. अच्छा. मीच नाही तर रुपेशदादा मातेने सुद्धा त्यांना आर्थिक मदत केली. नक्कीच खूप छान कार्य आहे. नितेश बोधेच्या मित्रांसोबत हाय करा. इथे आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत. सो आम्ही निघालो बाहेर आता आणि ते जुनी अवजार आहेत, कोता आपल्याला कामी येतील लढाई करायला. हा, नारळ तोराला जे कामी येतील. हा, तेच तारपुला तोराला झोपड्या बनवलेल्या आहेत. हे प्लास्टिक छान, याच्यामध्ये आपण बाकी ठेवू शकतो. खूप सुंदर बनवलेत ना, भारी आहे. मम्मीला दाखवलेल्या बरे आणि मम्मी झेल. फक्त 100 रुपये. काम ज्यांचा स्टॉल त्यांना विचार. 100 रुपये. मस्त ना डिझाईन वाल्या प्लास्टिक मध्ये पण. हे भाऊचं शॉप आहे. सकाळी येतो आणि मी एवढी मेहनत करतो ना, खतरनाक. स्वतः बनवतो. स्वतः बनवतो. मस्त. सो इकडे भाजीपाला. हा, वीटभट्टी, आपली वीटभट्टी. आगरी समाजाचा व्यवसाय. मिठागर. मिठागरापासून आपल्याला आगरी नाव भेटले. मिठागराच्या आगरी आहोत आम्ही. बोरच असतो. आणि ते वीटभट्टी, वीटभट्टी कच्ची वीट अशी भाजतात. बाव हे विहीर. आणि आपण याच्यामध्ये बाव बन बाबा मासर फिरते. मासे भाकरला गेले. पाणी येत भरत. लोट ना घालतो. आता सो आणि इकडे भाजीपाला लावलेला आहे. टाकू हे बघा, कांदा, मिरची तुम्हाला दाखवतो सगळं. हा, खोलला काय नाही. इथं मिरची, वांगी, टांबोटी, कोबी. हा, मैं भी पहचान नाही लगा अभी. मग सगळं लवलं नाही. गावठी काकडे आण, थोडे बारीक बारीक गेले आण. पहिल्या का बघू. निघल्या ना नेल्या बारीक बारीक. छोट्या आहे ना अजून. 15-20 दिवसांत आगरी महोत्सव संपला ना, तिथे मुली सोडून निघून गेले. हॅलो. मेथी, मुला, कोथमीर, पालक, चवली, यो लाल माठ, आपली शेतावर भात आणि कोबी. सो ही सगळी नावं मला माहिती आहेत, कारण मी मागच्या एका ब्लॉग मध्ये
दादाच्या शेतावर गेलेलो आणि तिकडे सगळी शेती वगैरे बघून घेतलेली आहे. दादा फक्त शेतीच नाही लावत, आता दादाने एक मंदिर बनवलं, तो मंदिर आपण बघूया. चला मंदिर बघूया. तर यांची मीटिंग संपली का? मीटिंग संपली असेल तर आपण मंदिर बघूया. हो आजी आजी लागते थंडी. आजी वारले. हा इकडे खाला बनवले तिथं ना इथं. एक नंबर बैला बैला ओरिजिनल होती, रात्र झाली त्यामुळे बैला घरी गेली. भात खुरमेर याला काय बोलत? खला ना, खला. हा त्याच बर तो पेंडा आहे. आणि इथे सगळं जुन्या जमान्यातल्या सगळ्या वस्तू वगैरे बनवलेल्या आहेत. हे बघा इथे पण आहे, उखली बिकली आहे. याक अच्छा पावसामधून वाचण्यासाठी बोलतात खुरपा खुरपा का छत्र्या घेतात. आता छत्र्या आल्या. इथं बैल गोठ्यान फुला ठेवाला हे काय? हा 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 चिंबोरी आणि मासा टोपली आपली. थांब मी बाहेर शालो इकडून दिसत नाही. आता दाखव. मासा पकडण्यासाठी असतो, याच्यामध्ये आपण चिंबोऱ्या देखील पकडू शकतो. मासा आणि चिंबोऱ्या पाण्यामध्ये ठेवायचं. मासे आणि चिंबोरी याच्यामध्ये आपण गेली पूर्ण बाहेर निघत नाही. हा पूर्वीच्या लोकांचे साधन आहे. ते मडका टोपली सूप सगळं आहे. या काय खापरी आणि काय? या खापरी नाही, मातीची ताटं आहेत. पूर्वीची लोक या मातीच्या ताटामध्ये जेवण करायचे. हा 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 चल आपण या बघू. चल ना मंदिर बघू. चल ना वाडा दाखवला ना. सगळं बघा इथे जुन्या जुन्या जमान्याचा सेटअप, अख्खा सेटअप बनवलेला आहे. दल आमच्या पापड लाटणाऱ्या काही महिला होत्या, त्या पापड लाटून घरी गेलेल्या आहेत. आता थोडा उशीर झाला त्यामुळे. बुजाचं काय शेकोटी पण आहे. आता हा उकलीचा मेन काम आहे. चला आपण वेळ न दवडता इथे जसं आपण सगळं सेटअप बनवलेलं बघतोय. जुन्या जमान्यातलं घर शेत खला तसं आता एक मंदिर हुबेहूब मंदिर बनवलेलं आहे. सो आपण आता आलो मंदिराजवळ आणि ते एकविराईचा हुबेहूब मंदिर बनवलेलं आहे. हा एकविराईचा खालचा मंदिर बनवलेला आहे. हे बघा सेम टू सेम. आणि इथून मंदिराच्या इथून चालत चालतो. चला वरती मम्मी, चल वरती. चल आई माऊलीचा. आणि एकविरेच्या गडाच्या पायऱ्या चढताना आपण पोहोचलो 5 पायरी मंदिराजवळ. आणि 5 पायरी मंदिराजवळून आपण पोहोचलो. आता आपण पोहोचलो आता वरती गडावर. आणि ते गडावर हुबेहूब मंदिर बनवलेलं आहे. हुबेहूब सेम टू सेम बनवलं नाही.
तो चला आता आम्ही व्हीआयपी दर्शनाला व्हीआयपी सुनील या पकड तू पण ये ना आतमध्ये चला आता आम्ही निघालो बाहेर आणि सगळे चाललो. 1.5 वर्ष होईल मी नाही त्याची चला गाडी का घेतली. चलो बाय 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 समीर बाय बाय. 250 किलोमीटर चालते. तुला काय कमी आहे. कमी नाही पण जरा वाटतं. मजा घे मला. चला आम्ही पोचलो घरी. 3 वाजले 3. हो आणि कढी बघा कशी चमकते. सोन्यासारखे पोऱ्यांनी सोन्यासारखी मेहनत पण केली त्याच्यावर. चला आता आजचा व्लॉग इथेच एंड करतो कारण उद्या पण जायचं आहे बाहेर. आणि फायनली आज साफसफाई आटपलेली आहे. आता हा सगळा पसारा फक्त बाहेर फेकायचा आहे. कचरा. बाय बाय.